दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विहिरीतून कॅमेरा बाहेर आला आणि थेट माझ्यावर आला. संध्याकाळी हा खेळ 6:30 वाजता सुरू होतो आणि या खेळाचं नाव आहे होम मिनिस्टर. हा खेळ पैठणीसाठी असतो आणि घराघरात आनंद देणारा असतो. हा याच्यातसुद्धा थोडंसं दडपण असतं, याच्यात थोडंसं तणाव असतो, याच्यात कधीकधी वेगवेगळे हावभाव असतात, यामध्ये कधीकधी वेगळा आनंदही असतो. आत्ता आपण आहोत गडिंग्लजमध्ये. धनश्री प्रमोद रणनवरे या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. मुक्काम पोस्ट कडेगाव, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. बघितलं किती सुंदर अशी ही विहीर आणि या विहिरीला 1 2 3 4 5 रहाट, एवढी मोठी विहीर. या विहिरी पुन्हा कॅमेरा जाणार आहे कारण आता सुरू होतो आहे होम मिनिस्टरचा आजचा हा खेळ. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हे मी फिरवलेलं नाही. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा. होम मिनिस्टरची आली वरात. प्रमोद रावांचं नाव घेते. आदेश भाऊजी आले घरात. काय सांगता हो. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर प्रमोद राव. नमस्कार. हे माझे पुतणे नमस्कार. धनराज मेघराज. बरं. माझे भाचे नमस्कार. यश शिवानी. नमस्कार. जाऊबाई माझ्या नमस्कार. तैसे आखाचे. नमस्कार. त्या पाठीमध्ये जाऊबाई, त्या पण बरं. जाऊबाई मंजू. नमस्कार. सुनीता वहिनी आहेत त्या माझ्या. सुनीता बरोबर. वनिता बरं बरं बरं. हे सगळे. आणि हा सगळा ग्रुप माझ्या मैत्रिणी. नमस्कार. त्यातला योगाचा पण नमस्कार. ग्रुप आहे माझा. अर्चना, सुनीता, सुजाता. हो, कळलं कळलं. सगळ्यांची नावं कळली मला. काय रागावू नका कोणाचं नाव राहिलं तर. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आचार विचार ही रणनवरे घराण्याची आखणी आहे. घरच्यांचे प्रेम हा घरचा पाया आहे. घरची थोर माणसे घरच्या भिंती आहेत. सुख हे घराचे छत आहे. घरच्यांचा जिव्हाळा हा घरचा कळस आहे. माणुसकी घराची तिजोरी आहे. आदेश भाऊजी व झी मराठी आज इथे पाहुणे नसून आमचे घरचेच आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? जयसिंगपूर माझं. घरी कोण कोण? आई, दोघे भाऊ. नमस्कार. नमस्ते. तुमचं बालपण? कडगावमध्ये. कडगावमधलं. इथे कोण कोण राहायला? मी माझे थोरले भाऊ होते, मधले भाऊ, आई आणि आमच्या दत्तकाची. शाळा कुठली? माझी इथं कडगावमध्येच. कडगावमध्ये कुठे? ही मराठी शाळा आणि गडिंग्लजला हायस्कूलला. मग तुमचा लहानपणी काय आवडीचे खेळ कुठले होते? लगोरी खेळायचे. लगोरी हां. आणि व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल. तुमचे खेळ कुठले होते लहान? म्हणजे लपंडाव एक आवडायचा, हा. लगोरी आवडायची आणि मग बाकी कबड्डी, खो खो हे खेळ तुम्ही व्हॉलीबॉल. खेळलेले हो, आहेत. हॉलीबॉल. मग अभ्यास भरपूर करायचा तुम्ही? नाही नाही नाही, अभ्यास सोडून सगळं केलं मी. नाही म्हणजे अभ्यास केलाय पण सो 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 मग अभ्यासाचा किस्सा? अभ्यासाचा किस्सा असा होता की 5वीत होते मी हा. आणि पलीकडच्या बाजूला स्पीकर लागला होता मोठ्यानं, गाणं लागलं होतं. कुठलं गाणं लागलं होतंस त्याच्यावर?
प्रीतीचं झुळझुळ पाणी. प्रीतीचं झुळझुळ पाणी. बर हा. आणि आम्हाला चौघांना बहीण, आम्ही दोघी बहिणी आणि दोघं भाऊ. आम्हाला चौघांना की नाही कंपल्सरी अभ्यासाला बसवायची, संध्याकाळी 8 टायमिंग असायची. आणि काय केलं, एवढं मला लई वैताग आला, तर अभ्यास नको होता तेव्हा. ती तिघं जण त्यांचं शुद्धलेखन सगळं लिहायला लागले, सगळं होमवर्क करायला लागले. पण माझं लक्ष त्या गाण्याकडेच होतं. मी पूर्ण गाणं लिहून काढलं होतं. अभ्यास म्हणून गाणं लिहून गाणं काढलं. लिहून काढलेलं ते स्पीकरवरचं ऐकून. चित्रपट वगैरे बघायला या परिसरात होतं का हो? कमीत कमी 10वी पर्यंत तरी मी भरपूर पिक्चर बघितले. हा. परीक्षेच्या ऐन टायमाला तर 2 रस्ते पिक्चर लागला राजेश खन्नाचं. मला तो पिक्चर बघायचा होता. 2 रस्ते हं. 10वीत असताना. 10वीत असताना. परीक्षेच्या वेळेला. व्हेरी गुड. अगदी 5-6 दिवस परीक्षा होती पुढं. आणि मग माझी मैत्रीण एक समोरच गल्लीतच होती, शोभा म्हणून. मग ती आणि आम्ही ठरवलं दोघींनी की आता आपण 3 ते 6 पिक्चरला जायचं म्हणून. मग अभ्यासाचं कारण तिनं काढलं की आमच्या घरात आम्ही अभ्यास करतोय, आणि मी सांगितलं दुसरीकडे जातोय आम्ही, तिसरीकडं अभ्यासाला. आणि मग तो पिक्चरला आम्ही गेलो. तर माझा एक चुलत भाऊ आहे उद्गल राजू म्हणून, आणि तो पुढच्या लाईनला बसला होता, आम्ही पाठीमागच्या बाजूला होतो. निम्मा पिक्चर बघितला होता मी. नंतर माझं लक्ष गेलं इंटरव्ह्यू नंतर ते सगळं. मला घाम फुटला अक्षरशः. आता घरात जाऊन सांगायचं काय, ह्यो जर सांगितलं तर काय करायचं घरात. मग हो काय, पिक्चर सुटलं, तराट सायकल घेतली आणि तराट आम्ही घर गाठलं पहिला. 2 रस्ते बघताना यांनी घरचा रस्ता पकडला. आणि मग घरात गेले. तो आला संध्याकाळी घरी, आणि फक्त माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं की असं छोटी बस ती पिक्चरला आली होती म्हणून. आत्या छोटी पिक्चरला आली होती म्हटलं. तायडी मला काही बोलली नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं आवरलं. परत मी अभ्यासाला बसले थोडा वेळ, आणि नंतर तायडी म्हणायला लागली की आता आपण आज पिक्चरला जाऊया काय. अगो तू पिक्चरला म्हणालास आणि परीक्षेला की जाऊ. असं ते एक दिवस तेवढं तू खूप अभ्यास केलीस ग आता, आणि आपण पिक्चरला जाऊया आता, तर तेवढं जरा तुला रिलॅक्स वाटेल म्हणायला लागले. चल म्हटलं जाऊया. मग एक कानाखाली दिली तिला. मला नंतर तिनं काय खोटं त्यांना सांगायचं कळलं होतं कुठलं. की तुम्ही पिक्चरला हो, गेले. तिनं सांगितलं तर येऊन. हो. तुम्ही असं कधी चित्रपटाला वगैरे गेला होता? गेले होते. पिक्चर कुठला? दोघांनी मिळून बघितलेला पहिला चित्रपट कुठला? कुठला काय? दिल बघितलं तर दिल. दिल. एक 25 वर्षात 1 आणि फर्स्ट आणि लास्ट म्हणायचं तो पिक्चर. एकच बघितला. 25 वर्षात एकच चित्रपट बघितला. नाव काय? दिल. दिल. आणि आज आम्हाला माहिती झालं दिल बघितला त्या दोघांनी. होय. आम्हाला माहिती नव्हतं अजूनपर्यंत त्या 30 वर्षात. बरं, ह्या दोघेही जण पहिल्याच चित्रपटाला गेले दिल बघायला 25 वर्षात, आणि त्याचं बिल एवढं झालं की त्यापासून बंद झालं. बरं, तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय हो, तुम्ही सांगा. आमच्या पाहुण्यांनी काढली होती स्थळ. हा. मग दादा आमचे कोल्हापूरला वकील आहेत, ते तिथं राहत होते. मग तिथं आमचे पाहुणे पण राहत होते. मग तिथं ह्यानं दाखवायला आणलं तिथं पाहुण्यांचे. किती वर्ष झाली लग्नाला? 90ला. 90 वर्ष झाली. 90ला साली. 90 साली झालं. 90 वर्ष झाली. नाही, घाबरलो, घाम फुटला. ऍक्च्युली काय झालं माहितीये काय, त्यावेळेला कसं झालेलं की माझे मोठे धीर ॲडव्होकेट होते. मग काय झालं होतं, नेमकं मला माझी बहीण कोल्हापुरात होते. गंगावेशीत माझ्या बहिणीची नणंद राहायची. मग त्यांच्याच ह्याच्यात खाली हे राहायचे. मग तिथं मी एकदा दोनदा आले ते, तर दिरांनी मला बघितलं, तर माझी ओळख पण झाली होती. मग त्यांनी मला 2-3 स्थळं दाखवलेली त्यावेळेला. मग ते नाही चाललं. मग तिसऱ्या ह्याला काय म्हटले माझ्या बहिणीला की तुम्ही बाहेर कशाला बघताय, माझाच भाऊ आहे लग्नाचा, त्यांनाच दाखवूया म्हणून. मग माझे बहीण आणि भाऊ एवढे इम्प्रेस झाले होते त्यांच्यावर की काही ऐकलंच नाही तिने, म्हणजे काही हेच केलं नाही. हो हो म्हणणं गेले. अक्षरशः एका ह्याच्यात बघितलं 15 दिवसात माझं लग्न झालंय. व्हेरी गुड. बरं, या ठिकाणी पहिल्या खेळामध्ये आता किती बक्षीस मिळवणार बघूया आपण. 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. आता 1 रुपया मिळाला पाहिजे, तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. द्या. चला, बॅटरी घेतली आहे. अभिनंदन, 1 रुपया मिळाला. कुठल्या पाहिजे त्या घ्या. आता कुठल्याही घेऊ शकता तुम्ही. हो हो हो. मग मी फॅनच घेणार पाहिजे. 5 रुपये. हे काय घेतो? 20 रुपये. आहे की सगळी. चला, इंडक्शन 10 रुपये. 36 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. अभिनंदन, घ्या. थँक्यू.
नमस्कार. तुमच्यावर बरेच जण आरोप करणार. हो. तुमची बाजू कोण घेणार आहे? उजी काय काय उज्ज्वला उजी आवडीने म्हणतात त्या. या उजव्या बाजूला या. तुमची ओळख कधीपासूनची? माझं लग्न झाल्यापासून त्यांची ओळख आहे माझ्याशी. कसं काय? तुम्ही कुठे कुठे राहायला? आम्ही इथंच राहायलाय बाजूच्या गल्लीत. घरी कोण कोण आहे तुमच्या? सासूबाई, मिस्टर, 2 मुले. मग तिकडचा आवाज इथपर्यंत येतो? हो येतो की. हा? आवाज खणखणीत आहे. कोणाचा? म्हणजे आज ह्यांनी कुठलेही आरोप केले तरी तुम्ही यांची बाजू घेणार? असं नाही, यांची चुकी बी काढणार की. अगो हो म्हणजे पाहिजे. बघूया तर या कशी बाजू घेतात. सांगा कोण बोलणार पहिलं? मी त्यांची मोठी जाऊ आहे. 2 व्हीलर खूप फास्ट मारायची. काय हो? बरोबर आहे. बरोबर आहे काय? अहो हे बघा, ऐका सांगते. काय ऐका? बोला. लहान मुलं असतात की नाही, त्यावेळी त्या चालवतात हळू. वयस्कर असतात तरी हळू चालवतात. एकटे असतात त्यावेळी फास्ट जातात. पण ते चालवणं चांगलं आहे का? नाही नाही, चुकीचं आहे. मग सांगा त्यांना चुकीचं आहे म्हणून. होय चुकीचं आहे. हे त्यांना काय सांगता? यांना सांगा. धनश्री काकी चुकीचं आहे, फास्ट गाडी मारू नका. हा, काय बाजू घेणार आहे त्या? पण अजून कोण सांगणार सांगा. हॅलो, मी त्यांचे 2 नंबरच्या जाऊबाई आहे. त्या तशा म्हणजे स्वभावानं चांगल्या पण आहेत आणि जरा राग येतो त्यांना थोडाफार असा. तापट आहेत. तापट आहे? हो, हो, तापट काय आहे. मान्य आहे तुम्हाला? नाही हा? नाही. मग सांगा त्यांना. धनश्री काकी अजिबात तापट नाहीत, प्रेमळ आहेत. तुझ्या मैत्रिणीत म्हणून त्या तापट नाही. तसं नाही, मैत्रीण म्हणून नाही. त्यांना कमी असलं तर चालेल, पण दुसऱ्यांना देतात त्या. आधी दुसऱ्यांचं बघतात, मग आपणाला बघतात. अशा आहेत त्यांचा स्वभाव. नाही, दुसऱ्यांना गरम गरम देतात. असं आहे म्हणून तापट आहेत. अच्छा. मनात काही नाहीये. मनात काय मनात नाही. काही नसतं, पण एकदम ताडफाड बोलून जातात. हे मिस्टरांची काय तक्रार आहे विचारा रे. माईक द्या मिस्टरांकडे. काय तसं प्रेमळ आहे की, प्रेमळ आहे काय. मनावर घेऊ नका. मनावर घ्यायचं नाही. तुम्ही मनावर घ्या ना. चेहरा तुमचा लगेच शिवायला लागला. मनावर घेऊन नाही नका. घेत. म्हणून मी सांगितलं की, म्हणून मी सांगितलं प्रेमळ आहे म्हणून सांगितलं. बरं काय काय खरं म्हणजे हे सुद्धा तुम्ही गमतीत सांगताय? नाही, नाही. खरं नाही. बरं बरं, तुम्ही आता सांगा किंवा तुम्ही सांगा. माऊली, या सगळ्यांनी आरोप केले, गमतीत केले असतील, मनातली भावना असेल जी काय असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. हो. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यांना? नाही, हे सगळे जे बोलतात ना ते खरं बोलतात आणि ते खरंच आहे. पण माझा रागीट असा रागीट नाही, मी स्पष्ट होते खूप. म्हणजे मला असं जर नाही पटलं समोरच्याचं तर मी फटकन बोलून दाखवते, मनात ठेवणार नाही. आणि रुसणं फुगणं हा प्रकार माझ्याजवळ नाही आहे, न बोलणं हा प्रकार माझ्याजवळ नाही आहे. पण काही गोष्टी कराव्या लागतात. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मिस्टर आज फार प्रेमानं बोलले, तुम्ही फार प्रेमळ आहात. मला पण अक्षरशः काय धक्का झालं? बसलाय. धक्का बसलाय. 25 वर्षात कधी बोलले नाहीत तुम्हाला? नाही बोलू. जरा म्हणावं आय लव्ह यू म्हणा. कधीच नाही. बरोबर म्हणायला लावा. कधीच नाही होऊन जाऊ द्यायचं म्हणा. म्हणा तर प्रेम व्यक्त करायला काय. आय लव्ह यू. अहो, गुलाब द्यायच्या आधी गुलाब द्यायला पाहिजे तर. थांबा आता. यांच्या फारच अपेक्षा आहेत. त्या म्हणतात आता गुलाब पण द्यायला पाहिजे. तुम्हाला काय फुकटचा चित्रपट बघायचा होय, वाटतं? होय. बरं बरं, या गप्पा, हे हसत खेळत रंगलेलं वातावरण. आतापर्यंत या त्यांच्या मैत्रीण, काय नाव हाक मारली? उज्ज्वल उजी. आता तुम्ही किती बक्षिसं घेऊन येत आहेत ना ते मला बघायचंय. या ठिकाणाहून वेळ सुरू झाल्यानंतर धावत जायचं आतमध्ये. आतून एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवायची. घर थोडं लांब आहे त्यामुळे एरवी 2 मिनिटं देतो, तुम्हाला 3 मिनिटं देणार. हा, कुठलं देऊया अक्षर? कसं सांगितलं? क. चला, वेळ सुरू झाली. सांगा सांगा. सांगा सांगा की. केवढा केवढा? धनश्री काकी, ओ धनश्री काकी. चांगला ड्रेसिंग टेबल. 30 सेकंद झाली. 2.5 मिनिट राहिलं. कळशी कळशी. हो हो. कोथिंबीर कुठे फ्रीज मध्ये असणार? रामाजवळ. 1 मिनिट पूर्ण झालं. 2 मिनिट राहिली. कळशी कुठे आहे बघा. बाई लई वेळ
नाही जायचं नसते अगो किती उशीर की अगं ये की लवकर कौशिक कात्री घेऊन ये कात्री फ्रीजवर पळ लवकर कांदा काय ग उजी लय वेळ लावली एका वेळ एवढा वेळ लावला एका वेळेला कांदा घेऊन ये कांदा 2 कात्री मिनिट कात्री पूर्ण झाली. कात्री एक मिनिट राहिलं 1 मिनिट. अगं लवकर ये काय ते कापूर तुझे कापूर 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 एविता कापूर दहा, ये 9, 8, 7, गप 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 6, 5, ये उजे लवकर ये लवकर कडे 3, 2, वेळ आले संपली. बरं काय काय आणलं सांगा आता. किती वस्तू आणल्या मोजा मीच मोजू. सांगा. हा हे काय? कापड, 1, कागद, 2, कंगवा, 3, कापूर, 4, कांदा, 5, अगरबत्ती, अगरबत्ती कुठे? काळा काळा, कलर कुंकू, काय काळा? काळे अगरबत्ती बंद 7, कप, 8, काळे पेटी, 9, कळशी, 10. 5 वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अरे अभिनंदन. केपर यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. सगळ्या महाराष्ट्रभर फिरून तुम्ही सर्व वहिनींना भेट देता म्हटल्यानंतर आम्हाला काहीतरी तुमच्या वहिनीला म्हणजे आमच्या वहिनीला द्यावं. बरं. हे आमच्याकडून धन्यवाद. भेट. नक्की पोहोचवतो. आता त्याच्यासाठी मला घरी जावं लागेल. बरं. आणि आता नाव काय तुझं? दर्शनी भावसर नावरे. कुठे राहते तू? मी चावडीकर. कुठल्या शाळेत जाते? शाळेचं नाव? जीवन शिक्षण विद्या मंदिर कडगाव. बरं एक चिठ्ठी काढायला मदत करणार मला? झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. नाव आहे नंदा बाबूराव कांबळे. तुम्ही या. अभिनंदन. नाव सांगा. सौनंदा बाबूराव कांबळे. कुठे राहता तुम्ही? इथे कडगावमध्ये मराठी शाळेत. इकडे का तिकडे का? बरं. मराठी शाळेच्या पाठीमागे. हो का? बरं घ्या. उखाणा घ्या. पूजेच्या वेळी लागतात केळी. बाबूराव कांबळेंचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या ठिकाणी ही शिडी ठेवण्यात आलेली आहे. त्या शिडीला 7 टप्पे आहेत. ज्या टप्प्यावरून हा फुटबॉल म्हणजे जमिनीवर एक टप्पा पडून हा त्या टप्प्यावरून गेला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या चौकोनातून हा चेंडू जाणार तितके गुण मिळत जाणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मॅक्झिमम जास्तीत जास्त 7 गुण मिळू शकतात. कमीत कमी 1 गुण. 10 संधी दोघींनाही. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. जरा टाळ्या वाजवा गो जोरदार. घ्या सुरुवात तुमच्यापासून. तीन. 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 3. आता 5 संधी तुमच्यासाठी. 1, 7. 5 संधी झालेल्या आहेत. 7 आणि 1 8 गुण मिळालेले आहेत. पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी.
10 12 या 5 संधीमध्ये काय होणार बघूया. 5 6 6 आणि 3 9 11 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मिस्टर आले ना की सांगायचं झी मराठीकडनं ही भेटवस्तू तुम्ही आणली आहे. उपविजेत्या ठरल्या रणवरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कांबळे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कडगावमध्ये रंगलेला हा आजचा भाग. या ठिकाणी लक्ष्मी दौलत असं हे घर. किती छान, लक्ष्मी आणि दौलत असं नाव. या ठिकाणी सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.